नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण आज VMN स्टडी ग्रुपमध्ये नवीन जो सिलेबस आहे ते नवीन सिलेबस म्हणजे लेखी परीक्षा जी आहे ते लेखी परीक्षेमधला ऐच्छिक भूगोल जे आहे त्या ऐच्छिक भूगोलच्या अभ्यासक्रमाबद्दल काय करणार आहे, चर्चा करणार आहे। हा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे लेखी परीक्षेचा मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आलेला आहे तो भूगोलचा इथं मी काय केलेला बोर्डवर दाखवलेला आहे। आता हा जो सिलेबस आहे हा जो अभ्यासक्रम आहे तो मुख्यत्वे यूपीएससीचा जो सिलेबस होता त्याच्यावर हा सिलेबस काय आधारित आहे, पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर ह्या सिलेबस जो आहे हा जो अभ्यासक्रम आहे हा पेपर 1 चा आहे, भूगोल पेपर 1। तुम्हाला भूगोल पेपर 1 एक असणार आहे आणि भूगोल पेपर 2 असे दोन पेपर एका ऐच्छिक विषयामध्ये तुम्हाला दोन लेखी पेपर जे आहेत दोन परीक्षा द्यावे लागणार आहेत। त्यातला पेपर क्रमांक 1 जो आहे तो आज मी काय करणार आहे तुमच्या समोर सगळा अभ्यासक्रम सगळा सांगणार आहे। एक लक्षात घ्या, ज्यावेळी मी हे सगळं सांगणार आहे तुम्हाला अभ्यासक्रम त्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट आहे त्या प्रत्येक धड्यामध्ये प्रत्येक धडा जो आहे तो प्रत्येक धडा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथून पुढे तुमचा खरा कस लागणार आहे तो हे धडे समजून घ्यायचे आहेत तुम्हाला आणि ते परीक्षेमध्ये उतरवायचे आहेत। आणि नुसतं एखाद्या धड्यावर प्रश्न पडणार नाही आहे तर एखादा धडा तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी धड्याशी काय करायचा आहे, रिलेट करायचा आहे आणि मग तो एक्झाम मध्ये मांडायचा आहे। हा तुमचा खरा कस जो आहे तो खरा कस लागणार आहे। यूपीएससीच्या धर्तीवर जो एमपीएससीचा नवीन सिलेबस आलेला आहे तो खरंच खूप चांगला उपक्रम जो आहे तो एमपीएससीने राबवलेला आहे, खूपच चांगला निर्णय घेतलेला आहे। आणि हे चांगलं का आहे आणि कसं समजून घेऊन अभ्यास करायचं ते पूर्ण आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे। पहिल्यांदा पेपर 1 जो आहे भूगोलचा त्या पेपर 1 मध्ये तुम्हाला 10 धडे दिलेले आहेत, त्यांनी 10 चॅप्टर्स जे आहेत ते 10 चॅप्टर्स आहेत। ह्या 10 चॅप्टर्सचा विचार ज्यावेळी करता तुम्ही त्या 10 चॅप्टर्स मध्ये दोन भाग केले त्यांनी। पहिले 5 जे आहेत ते फिजिकल जॉग्राफीचे आहेत, भौतिक भूगोलचे आहेत। मग त्यामध्ये हे पहिले 5 जे आहेत ते काय आहेत, भौतिक भूगोलचे आहेत आणि पुढचे 5 धडे जे आहेत ह्या पेपर 1 मध्ये पुढचे 5 ते मानवी भूगोलचे आहेत। म्हणजे ऐच्छिक भूगोल ऑप्शनल जॉग्राफी जो असणार आहे लेखी परीक्षा त्याची विभागणी ज्यावेळी करणार आहे त्यावेळी तुम्हाला कळणार आहे तुम्हाला 10 धडे जे आहेत ते काय करणार आहेत, 10 धडे तुम्हाला तयार करावे लागणार आहेत। आता हे जे 10 धडे आहेत त्यातला हा भाग जो आहे तो मानवी भूगोल। आतापर्यंत एमपीएससीचे जे विद्यार्थी तयार करत होते त्यांना फक्त 3 जास्तीत जास्त 3 धडे जे आहेत हेच माहित आहेत। हे 3 धड्यांचा 3 चॅप्टर्सचा अभ्यास सर्वसाधारणपणे भूगोल या मथळ्याखाली आपण एवढाच अभ्यास करतो। आता आपण काय करणार आहे, हे 10 धड्यांचा आहे तो अभ्यासक्रम इथं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। त्यातली सर्वात महत्त्वाची आपली जास्त चर्चा जी असणार आहे, फोकस कशावर असणार आहे, या मानवी भूगोल हे जे धडे आहेत 5 यांच्यावर फोकस असणार आहे। कारण हे 3 धडे जे आहेत 3 चॅप्टर्स याची चर्चा जी आहे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये केलेली आहे किंवा तुम्ही ज्या क्लासमध्ये जाता किंवा कुठेही शिकता तिथे हे 3 धडे आहेत ते तुम्हाला 3 धडे का आलेले असतील किंवा तुमच्या हाताकडून हे 3 धडे गेले असतील। म्हणून आपलं मुख्यत्वे या व्हिडिओमध्ये फोकस जो असणार आहे हे नवीन चॅप्टर जे आहेत त्या नवीन चॅप्टर्स असणार आहे। पुन्हा एकदा भूगोलचा पेपर 1 त्याच्यामध्ये हे 10 धडे त्यातले पहिले 5 जे आहेत ते भौतिक भूगोलचे आहेत, फिजिकल जॉग्राफीचे आणि नंतरचे 5 जे आहेत ते मानवी भूगोलचे आहेत। असं त्यांनी देताना विभागणी करून पेपर 1 मध्ये सेक्शन आणि 2 सेक्शन केले, सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन्स केले आहेत। आता पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी लेखी परीक्षेला सामोरे जाता त्यावेळी यांचा अभ्यास कसा करायचा हे समजून घेऊया आपण। यूपीएससीचा जर पॅटर्न बघितला तर यूपीएससी मध्ये जो पेपर असतो यूपीएससीचा पॅटर्न कसा आहे तो सांगेन मी तुम्हाला। यूपीएससीचा पॅटर्न बघताना तुम्हाला असं कळेल की या पेपरमध्ये 2 सेक्शन्स असतात। कधीही यूपीएससी पेपर काढून बघा तर त्यामध्ये पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न हा कंपल्सरी असतो आणि शॉर्ट नोटचे असतात। पहिला आणि 5वा कंपल्सरी असतो आणि हा जो पहिला सेक्शन आहे यामध्ये 1 2 3 4 असे प्रश्न आहेत, 6 7 8 असे प्रश्न आहेत। साधारणपणे असं असेल असं समजू आपण यूपीएससी सारखा असेल। आता हे का सांगालोय तुम्हाला, कारण ज्या अर्थी यांनी एमपीएससीचा अभ्यासक्रम यूपीएससीच्या धर्तीवर केलेला आहे त्या आधारावर मी ह्या सगळ्या गोष्टी काय करते सांगत आहे तुम्हाला। हा पहिला प्रश्न जो आहे सेक्शन 1 मधला तो कंपल्सरी असणार आहे आणि 5वा प्रश्न जो आहे तो सुद्धा काय असणार आहे, कंपल्सरी असणार आहे। आता हे का सांगतोय तुम्हाला इथं बोर्डवर दिसेल आपण पेपर 1 मधले 10 धडे पहिले 5 आहेत तो सेक्शन ए आणि दुसरा जे 5 मानवी भूगोलचे धडे आहेत चॅप्टर्स आहेत ते सेक्शन बी मध्ये घेतले। आता तिथं कसं करतात, हे पहिला प्रश्न जो शॉर्ट नोट आहे यामध्ये समजा 5 प्रश्न असतील तर प्रत्येक धड्यातील काय असणार आहे, 1 प्रश्न पडणार आहे। तसंच दुसऱ्या सेक्शन मधला 5व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये हे 5 धडे जे आहेत त्या 5 धडेमधील प्रत्येक
एक प्रश्न जो आहे तो कंपल्सरी पडणार आहे। सांगण्यास तात्पर्य काय आहे, तुम्हाला सगळे धडे जे आहेत यूपीएससीची जर तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करत असाल तर ते तुम्हाला तयार करावे लागणार आहेत। तसंच एमपीएससी मध्ये देखील तुम्हाला हे सगळेच अभ्यासक्रमातील पेपर 1 मधील सगळे धडे तयार करावे लागणार आहेत। कमीत कमी शॉर्ट नोटसाठी तरी करावे लागणार आहेत। आपण ते परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, पेपरला सामोरे कसं जायचं ते बघू। फक्त आता लक्षात ठेवा हे 5 धडे आहेत सेक्शन ए मध्ये, सेक्शन बी मध्ये 5 धडे। यूपीएससी पॅटर्न मध्ये काय असतं, पहिला आणि 5वा कंपल्सरी असतं, इथं पण तसंच असण्याची शक्यता आहे। आणि मग काय सांगतात ते यूपीएससीच्या पेपरमध्ये की बाबा लेखी परीक्षेमध्ये मग या 3 पैकी कोणतेही 2 किंवा 1 आणि या 3 पैकी 2 किंवा 1 असं तुम्ही काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता। म्हणजेच ह्या पहिला आणि 5वा तरी कंपल्सरी आहेच तुम्हाला क्वेश्चन पेपर मधला। पण हा क्वेश्चन पेपर समजा हा क्वेश्चन पेपर आहे, यामधला पहिला आहे हा सेक्शन ए असणार आहे, दुसरा आहे तो सेक्शन बी। सेक्शन बी चे 5 धडे आहेत, समजा सेक्शन ए चे काय आहेत हे 5 धडे आहेत। आता हे 5 धडे आहेत, पहिला प्रश्न काय असणार आहे, शॉर्ट नोट असणार आहे आणि प्रत्येक धडा जो आहे त्या धड्यावरचा एक शॉर्ट नोट सांगणार असणार आहे। आतापर्यंत तुम्ही जे ऑब्जेक्टिव्हची मुख्य परीक्षेची तयारी करत होता ती पूर्णतः बाजूला ठेवायला लागणार आहे आणि आता अभ्यासाची पद्धत वेगळी करायला लागणार आहे। तुम्हाला प्रत्येक धडा आहे तो शॉर्ट नोटसाठी कमीत कमी तयार करावा लागणार आहे। तसंच सेक्शन बी मध्ये पण 4 प्रश्न आहेत, त्यामध्ये एक प्रश्न जर कंपल्सरी त्यांनी दिला, एमपीएससीचा पॅटर्न जर तसा आला तर प्रत्येक धड्यावरचा काय असणार आहे, एक शॉर्ट नोट तयार करावा लागणार आहे। यूपीएससीवर आधारित जर प्रश्नपत्रिका साधारणपणे आली तर काय करावं लागणार, मग नंतर काय करणार आहे, हे इथला एक कंपल्सरी झालं। मग उरलेल्या 3 पैकी कोणतेही 2 किंवा ह्या 3 पैकी कोणतेही 2 सांगण्यास तात्पर्य काय, प्रत्येक सेक्शन मधला एक कमीत कमी एक प्रश्न, म्हणजे हे जे कंपल्सरी आहेत ना पहिला आणि 5वा, हे सोडून कमीत कमी एक प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करावा लागणार आहे। म्हणजे हे 2 कंपल्सरी प्रश्न सोडून तुम्हाला आणखीन किती प्रश्न अटेम्प्ट करायला लागले, 3। त्यातले मग ह्यातले 2 करा किंवा यातले 2 करा। म्हणजेच कमीत कमी हे 1-2 प्रश्न कंपल्सरी आणि 3 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करावे लागणार आहेत। त्यातला एक प्रश्न जो आहे तो एक प्रश्न या सेक्शन मधला किंवा या सेक्शन मधला किमान घ्यावा लागणार आहे। असे 5 प्रश्न तुम्हाला यूपीएससी मध्ये काय असतात, लिहावे लागतात। सुरुवातीला मित्रांनो हे का सांगितलं तुम्हाला पॅटर्न, म्हणजे हे सेक्शन त्यांनी जाणीवपूर्वक बघा, तुम्ही अभ्यासक्रम उघडून बघा। 1 2 3 4 5 इथं नंबर 6 7 8 9 10 घातलेले नाही आहे त्यांनी इथं नंबर काय दिले, 1 2 3 4 5 दिले, कारण हे सेक्शन त्यांना वेगळे दाखवायचे आहेत पेपर 1च्या मथळ्याखाली, हेडिंग खाली। म्हणजे तुम्हाला हा प्रत्येक धडा जो आहे तो व्यवस्थित करावा लागणार आहे, शॉर्ट नोटसाठी तरी किमान करावाच लागणार आहे। पुढचा प्रश्न, आता काही लोक काय करतात, हे 3 जे पहिले धडे आहेत जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमॅटॉलॉजी, ओशनोग्राफी, हे सगळ्यांचे चांगले असतात, लक्षात घ्या। कारण आपण आधीपासून अभ्यास करत असतो आणि अभ्यास करताना आपला फोकस जो असतो भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र यावर असतोच। तसंच पूर्व परीक्षेला पण सिलेबसला तुम्हाला हे 3 धडे जे असतात ते तुम्ही बघितलेलं असतात, तुम्हाला बऱ्यापैकी काय असतं यातलं माहिती असतं। मग तुम्हाला व्यवस्थित प्रिपरेशन तयारी कशाची करायची आहे तर हे 2 धडे आणि इकडचे 5 धडे यांची लेखी परीक्षेसाठी काय करायची, तयारी करायची आहे। पूर्व परीक्षेची ज्यावेळी तयारी करत असता ओघानं हे 3 धडे चॅप्टर जे आहेत तुमचे होऊन जाणार आहेत, ठीक आहे। म्हणजे आतापर्यंत मी काय काय सांगितलं, समजा पेपर जो आहे पडला तर तुम्हाला काय करायचं, या सेक्शन मधला एक प्रश्न कंपल्सरी असणार आहे, या सेक्शन मधला एक प्रश्न कंपल्सरी असणार आहे। समजा हा 5 क्रमांकाचा प्रश्न या सेक्शनवर कंपल्सरी असेल तर हा कशाचा असणार आहे, कंपल्सरी प्रश्न जो असणार आहे तो शॉर्ट नोटवर असणार आहे, ठीक आहे। हे शॉर्ट नोटवर म्हणजे तुम्हाला प्रत्येक धड्यावर एक शॉर्ट नोट आहे तो तयार करावा लागणार आहे। इथं सुद्धा सेम पहिला प्रश्न जो असणार आहे ह्या सेक्शन मधला काय असणार आहे, शॉर्ट नोटवर। मग ह्या उरलेल्या 3 पैकी कमीत कमी या सेक्शन मधलं एक किंवा कमीत कमी या सेक्शन मधलं एक आणि ज्या सेक्शन मधलं एक घेता ते सेक्शन सोडून इतर सेक्शन मधले किती करायचे, तुम्हाला 2 प्रश्न अटेम्प्ट करायचे। म्हणजे एकूण तुम्हाला हे 3 प्रश्न अटेम्प्ट करण्याचे आहेत, लक्षात घ्या परीक्षेला। असा हा यूपीएससीचा पॅटर्न आहे। परत एकदा सांगतोय, एमपीएससीचा अजून प्रश्नपत्रिका आपल्याला आलेली नाही आहे। हे यूपीएससीचा पॅटर्न मी का सांगतोय, कारण तुम्हाला प्रत्येक धड्याचं महत्त्व मला समजावून सांगायचं आहे। प्रत्येक धडा आहे तो तुम्हाला व्यवस्थित काय करावा लागणार आहे, म्हणून तुम्हाला ढोबळ मानायला प्रश्नपत्रिका कशी असेल आणि तुम्हाला 3 प्रश्न हे कंपल्सरी प्रश्न सोडून परत 3 प्रश्न सोडवावे लागतील। म्हणजे यातल्या कोणत्याही, समजा तुम्ही कमीत कमी एक प्रश्न यातला सोडवला तर कोणत्याही धड्यावरचा एक प्रश्न सोडवायचा आहे आणि यातलं जर कमीत कमी एक प्रश्न सोडवला तर इथला ह्या 5 धड्यापैकी एक प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करणार आहे आणि उरलेले 2 प्रश्न जे आहेत ते इकडचे करू शकता किंवा इकडचे करू शकता, ते तुमच्यावर आहे। आता आपण सुरुवात करताना बघू कशा पद्धतीने जायचं। आता आपण काय करणार आहे,
आता आपण हे एक धडे जे आहेत ते एकानंतर एक आपण काय करणार आहे, अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करणार आहे. पहिला मुद्दा आपण जिओमॉर्फॉलॉजी, भूरूपशास्त्र म्हणजे काय. भूरूपशास्त्र म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी जे म्हणतो यामध्ये काय काय आहे, लँडफॉर्म डेव्हलपमेंट आहे, लँडफॉर्म डेव्हलपमेंट आहे, मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, लँडफॉर्म कसे वेगवेगळी भूरूप जे आहेत ती कशी तयार झालेली आहे त्यांचा अभ्यास या भूरूपशास्त्रामध्ये आहे. भूरूपशास्त्रामध्ये अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करतोय. भूरूपशास्त्रामध्ये अभ्यास काय करणार आहे, वेगवेगळी भूरूप तयार कशी झाली, पहिला मुद्दा तोच आहे. दुसरा मुद्दा, या भूरूपशास्त्राचा अभ्यास करताना एंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्सेस म्हणजे अंतर्गत ते काम करणारे घटक, तसंच लक्षात ठेवा पृथ्वीच्या बाहेर काम करणारे घटक याच्यामुळे भूरूपावर कसा परिणाम होणार आहे, ढोबळ मनानं भूरूपशास्त्राबद्दल चर्चा असणार आहे. हवामानशास्त्राचा जर अभ्यास केला तर तुम्हाला माहिती आहे हवामानशास्त्र आहे त्यामध्ये काय काय येणार आहे, पृथ्वीच्या भोवतीचं हवामान, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, वारे आहेत, वाऱ्यांचे प्रकार आहेत, वारे जे आहेत ते वाऱ्यांचे प्रकार आहेत. त्यानंतर इथं हवामानाचं वर्गीकरण जे आहे ते तुम्हाला वाढवावं लागणार आहे. पूर्वपरीक्षेचा अभ्यास करता त्यावेळी ढोबळ मनानं तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी, भूरूपशास्त्र सगळं करता. हवामानशास्त्र आहे त्या हवामानशास्त्र करताना आपण पूर्वपरीक्षेसाठी कशाचा अभ्यास करतो, वाऱ्यांचा अभ्यास करतो. इथं काय वाढणार आहे, इथं पूर्वपरीक्षेमध्ये अर्थातच पूर्वपरीक्षेमध्ये पण आपण करणं अपेक्षित आहे. हवामानशास्त्रामध्ये वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण इथं वाढणार आहे. थॉर्नेटचं वर्गीकरण आहे, कोप्पेनचं वर्गीकरण आहे, ठीक आहे, हे वर्गीकरण सगळे यामध्ये येणार आहे. आणि पुढचा धडा जो आहे तो कोणता आहे, सागरशास्त्र. आता हे जे 3 धडे आहेत आपण हे रेग्युलर करत आहोत. आज आपली खरी चर्चा जी आहे पहिल्या पेपर 1 मधली पहिल्या सेक्शन मधली त्यामध्ये जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल याच्यावर पहिल्यांदा आपण काय करूया, चर्चा करूया आणि नंतर शेवटी यांच्याबद्दल बघू काय ते. पहिला 4 क्रमांकाचा इथं पेपर 1 मध्ये 4 क्रमांकाचा जो धडा आहे त्याचं नाव आहे बायोजिओग्राफी, त्याला काय म्हणतो आपण, जैविक भूगोल. परत तुम्ही जर बघितला तर साधारणपणे त्यामध्ये एक 8 ते 10 काय आहेत हे सब पॉइंट्स आहेत परत त्यामध्ये. मग कसं करायचं, सब पॉइंट्स 8 ते 10 धरायचे नाहीत, 2 ते 3च असतात, ते वेगळे व्यवस्थित तुम्हाला सांगितलेले असतात. आपण बघू, आपण जैविक भूगोलमध्ये काय येणार आहे तर सर्वात पहिल्यांदा जैविक भूगोल आहे त्या जैविक भूगोलमध्ये पहिला मुद्दा जो असणार आहे तो कोणता असणार आहे, मृदा असणार आहे. पहिला मुद्दा कोणता आहे जैविक भूगोलमध्ये, काय करायचं आहे, मृदा. ठीक आहे, दुसरा मुद्दा कोणता असणार आहे, आता ह्या मृदाच्या संदर्भात काय काय आहे बघा, सिलेबसमध्ये काय काय बघू आपण मृदेच्या संदर्भात. मृदा जे आहे त्या मृदा जे आहे त्या मृदेच्या संदर्भात आपण बघताना मृदेचे काय बघणार आहे आपण, प्रॉपर्टीज जे आहेत ते प्रॉपर्टीज बघणार आहे. म्हणजे मातीची उत्पत्ती कशी होती, मृदा जे आहे ते मृदेची उत्पत्ती, ठीक आहे, मृदेचं काय असणार आहे, वर्गीकरण असणार आहे, मृदेचं काय असणार आहे, वर्गीकरण असणार आहे, हा दुसरा मुद्दा असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सॉइल प्रोफाईल आहे, त्यानंतर सॉइल प्रोफाईल नंतर पुढचा मुद्दा आहे. आता सॉइल प्रोफाईल म्हणजे काय, आपण काय करणार आहे, जैविक भूगोलमध्ये मृदा करताना पहिल्यांदा मृदेची उत्पत्ती आणि मृदेचं वर्गीकरण बघणार. सॉइल प्रोफाईल म्हणजे काय, मृदा कशी असते, त्याचे कोणकोणते लेयर्स आहेत हे सगळे A, B, मग त्यात परत A1 सब असे सगळे पूर्ण मृदा जे आहे ते मृदेचं काय पूर्ण प्रोफाईल जे आहे ते पूर्ण प्रोफाईल सुद्धा ह्यामध्ये बघणार आहे, कशामध्ये, जैविक भूगोलमध्ये. त्यानंतर हे जे मृदा झालं, ह्या मृदेच्या संदर्भात पुढचा मुद्दा कोणता आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये, तो म्हणजे काय, मृदेची धूप कशी होते ते बघणार आहे आपण. अभ्यासक्रमामध्ये काय दिले, पुढचा मुद्दा मृदेची धूप. सांगण्याचा विषय कसा आहे, आपण मृदा एकच महत्वाचं आहे जैविक भूगोलमध्ये, त्या मृदा या हेडखाली उत्पत्ती, त्याचं वर्गीकरण, त्याचं प्रोफाईल म्हणजे सॉइल प्रोफाईल, कशा पद्धतीनं मृदा आहे ते मृदा तुम्ही बघता त्यावेळी तुम्हाला इथं वरचं कोणतं असणार आहे, A0 असणार आहे, नंतर A1 A2 नंतर B1 B2 नंतर C असे परत त्याचं प्रोफाईल जे आहे ते प्रोफाईल काय करणार आहे, मृदेचं आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही लेखी पेपरला सामोरे जाता त्यावेळी अभ्यास कसा करायचा, आता मृदेचं वर्गीकरण आहे. नुसतं मृदा तुम्ही जर शिकला तर ते काय भूगोलचा पेपर होणार नाही किंवा लेखी परीक्षेमध्ये त्याचा वापर होणार नाही. तुम्हाला हे जे मृदा आहे ह्या मृदेचं व्यवस्थितपणे हा जो जगाचा नकाशा आहे ह्या जगाच्या नकाशावर त्याचं वितरण कळायला पाहिजे. लक्षात घ्या, हा साधारणपणे आपला जगाचा नकाशा आहे. ठीक आहे, ह्या मृदेचं वितरण जे आहे ते विचारणार आहे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिले.
म्हणजे जैविक भूगोल या धड्यामध्ये काय करणार तुम्ही, मृदेच्या संदर्भात उत्पत्ती, त्याचं वर्गीकरण, त्याचं प्रोफाईल, सॉइल प्रोफाईल म्हणतो आपण. सॉइल प्रोफाईल म्हणजे काय, मृदेच्या वरचं थर जे असतं ते A00, नंतर A1, A2, नंतर पुढचं थर जे असतं त्याच्या खालचं A या थराखालचं B, B या थराखालचं C, B1, B2 असे परत त्याचे काय केले आपण थर आहेत त्या थरांना काय केलं नावं दिले आहेत. त्याचा अभ्यास आपण सॉइल प्रोफाईल मध्ये करतो, ह्या मृदेमध्ये बघणार आहे. त्यानंतर मृदेमध्ये काय बघणार आहे, मृदेची धूप आणि धूप कशी होते त्याची कारणं, ते धूप आहे ते धूप कशी रोखता येईल, हे सगळं जे आहे ते कोणत्या धड्यामध्ये बघणार आहे, मृदामध्ये बघणार आहे. आता ह्या जैविक भूगोल नुसतं एवढंच करून तुम्हाला बास आहे का, अभ्यासक्रमामध्ये ह्या गोष्टी दिल्या आहेत एवढं तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिले. तुम्हाला परीक्षा ज्यावेळी भूगोलचं लेखी पेपर लिहिणार आहे त्यावेळी तुम्ही कोणती मृदा कुठं आढळते त्याचं या पूर्ण जगाच्या नकाशावर काय बघणं अपेक्षित आहे, वितरण जे आहे ते तुम्हाला वितरण सांगता येईल. ज्याला वितरण मृदेचं सांगता येतं तोच काय करतो लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतो. तुम्हाला काय करायचं आहे, पेपरमध्ये काय करायचं आहे, बाजूला एका साईडला हे मॅप काढा, तुम्ही हाताने काढायचा आहे. हाताने हा कच्चा नकाशा जो आहे तो नकाशा काढायचा आहे आणि कच्चा नकाशा काढल्यानंतर मग कुठं कोणती मृदा आढळते मुख्यत्वे ते तुम्हाला तिथं सांगायचं आहे. मृदेचे धूपवर प्रश्न पडला तर कुठं किती प्रमाणात धूप झालेले आहे, धूप आहे ते धूपचे कारण सांगायचे तुम्हाला, खूप व्यवस्थित सांगायचे आहेत. हे सगळं जे आहे जैविक भूगोलमध्ये आलं. पहिला आहे तो टॉपिक मृदा आणि मग त्याचे सब टॉपिक्स. घाबरायचं नाही, लक्षात ठेवा. जैविक भूगोल म्हटलं की मृदा आलं. पुढचं जे आहे ते कोणतं आहे तर वनस्पती आणि प्राण्यांचं वितरण. अर्थातच हे मृदा जे आहे ते मृदा वनस्पतीच्या वितरणावर सर्वात महत्वाचं घटक आहे, परिणाम करणारा घटक करणार कोण आहे, एक तरी मृदा आणि दुसरं म्हणजे काय, दुसरं म्हणजे त्याला किती प्रमाणामध्ये काय पर्जन्य आहे. मृदा आणि पर्जन्य ह्या दोन गोष्टीच वनस्पती आणि प्राण्यांच्या वितरणावर काय करणार, प्रभाव टाकणार आहेत. अर्थातच तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पुढचा मुद्दा कोणता आहे, वनस्पती प्राणी यांचे काय आहे वितरण. वनस्पती आणि प्राण्याचं वितरण जे आहे ते वनस्पती आणि प्राण्याचं वितरण तुम्हाला जैविक भूगोलमध्ये म्हणून त्याला जैविक भूगोल म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा कोणता आहे याच्याशी संबंधित. आता बघा कसं आहे, जैविक भूगोलमध्ये आपण काय करणार आहे, एकच सर्वात महत्वाचा म्हणजे मृदा बघणार आणि मृदेशी संबंधित सगळे काय आहेत पॉईंट्स, सब टॉप पॉईंट्स आहेत. बघा तुम्ही सिलेबसमध्ये, सिलेबस तुम्हाला एक पानाचा दिसतो, एक पानाचा सिलेबस नाही येतो. तुम्हाला समजायला पाहिजे एक मृदा आहे आणि मृदेशी संबंधित सगळे घटक त्यामध्ये आहेत. मग मृदेशी संबंधित मृदा आणि पर्जन्य ज्यावेळी एकत्र येणार आहे त्याच वेळी काय ठरवणार आहे, ते वनस्पती आणि प्राण्यांचं वितरण. नुसतं तुम्ही लेखी परीक्षेसाठी काय करायचं, याचं मृदा कुठे आहे माहित असणार आहे तुम्हाला. या मृदेच्या आधारावर तुम्हाला काय माहित असणार आहे, मृदेच्या आधारावर तुमचं वनस्पतींचं आणि प्राण्यांचं वितरण करणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर गवतांचे प्रकार बघितला तर तुम्हाला कळेल कुठं कोणता, इथं कोणता आहे, इथं कोणता आहे, त्यांची नावं, याचं वितरण आणि तिथं कोणती मृदा आढळते. ठीक आहे, अशा पद्धतीने. किंवा तुम्ही जर बघितला वालुकामय मृदा बघितला किंवा ज्या ठिकाणी वाळवंट असतं त्या ठिकाणी जे मृदा आढळते कुठं, मग तुम्हाला माहित पाहिजे हा इथं कोणता आहे, इथं सहारा वाळवंट आहे, इथं कोणती मृदा आहे. ठीक आहे. भारत जो आहे हा जो भारत आहे, हा भारत आहे आपला. ठीक आहे. या भारतामध्ये इथं कोणती मृदा आढळते, हा जो आहे तो अरेबियन पेनिन्सुला, इथं वालुकामय मृदा आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं वालुकामय मृदा आहे, इथं वालुकामय मृदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला कधी समजणार आहेत, जेव्हा तुम्ही मृदा समजून घेणार, मृदाचं आणि वितरण बघून घेणार, त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते समजणार. तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये हे सगळं काढायचं आणि मग लिहायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, जैविक भूगोलमध्ये मृदा करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर मृदेशी संबंधित इतर अभ्यासक्रमामधले मुद्दे करायचे आहेत आणि वनस्पती आणि प्राण्यांचं वितरण करायचं आहे. पुढचा मुद्दा कोणता आहे बघा जैविक भूगोलमध्ये, त्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे. आता हे जे धूप जे आहे हा सर्वात मोठा काय आहे आपल्या पृथ्वीवर. आता सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो मृदेची धूप. हे मृदेची धूप कशी थांबवणार हे बघणार आहे. त्याचबरोबर आपण वनस्पतींचं वितरण बघतो, इथं वनस्पती आणि प्राण्यांचं वितरण बघणार आहे. कशामध्ये, जैविक भूगोल या धड्यामध्ये. मग आणि काय बघणार आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये पुढचा अभ्यासक्रमामध्ये त्यांनी सांगितलंय सामाजिक वनीकरण, कृषी वनीकरण. ठीक आहे. शाश्वत विकास आणि सर्वात महत्वाचं आहे सगळं जे आहे आपल्याला कशासाठी चाललंय, आपल्याला विकास करायचा. मग कसला विकास करायचा आहे, शाश्वत विकास करायचा आहे. शाश्वत विकासासाठी काय आवश्यक आहे, तर शाश्वत विकास ज्यावेळी विचार करता त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तर धोरण आहे. लक्षात ठेवा, शाश्वत विकासाचा ज्यावेळी विचार करता त्यावेळी सर्वात महत्वाचं काय आहे, धोरण आहे. मग ज्यावेळी तुम्ही जैविक भूगोलचा अभ्यास करणार आहे, ठीक आहे, त्यावेळी तुम्ही अर्थातच काय धोरण देखील महत्वाचं आहे. म्हणजे इथं पण तुम्ही धोरण बघणार आहे आणि पर्यावरणीय भूगोलमध्ये पण शाश्वत विकास बघणार आहे. शाश्वत विकास करताना तुम्हाला धोरण ठरवायचं आहे. इथं तुम्ही ज्यावेळी जैविक भूगोलचा अभ्यास करणार आहे त्यावेळी जागतिक वितरणावर म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक बघणार आहे अभ्यासक्रमामध्ये.
तुम्ही ज्या शाश्वत विकास करता त्या शाश्वत विकासामध्ये काय आहे, हे धूप कशी थांबवणार हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या. आणि ते तुम्ही इथं करणार आहे, कशामध्ये, जैविक भूगोलमध्ये करणार आहे. आणि याच्यासाठी धोरण काय असणार आहे तुमचं, या धूपच्या संदर्भात किंवा हे वनांच्या संदर्भात तुमचं धोरण जे असणार आहे ते कोणतं असणार आहे, तर सामाजिक वनीकरण, कृषी वनीकरण, ठीक आहे, हे सगळं जे आहे काय असणार आहे, याचं धोरण असणार आहे याच्या मागचं. त्यानंतर पुढचा जो आहे धडा आपला तो कोणता आहे, पर्यावरणीय भूगोल आहे. परत बघा, पर्यावरणीय भूगोल आपल्याला पूर्व परीक्षेला जाताना एक पूर्ण पुस्तक जे आहे ते करतो आपण, एन्व्हायरमेंट म्हणून टॉपिकच आहे. आणि तो भूगोल आणि एन्व्हायरमेंट हे दोन जर धडे व्यवस्थित केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काय होतो, पूर्व परीक्षेचा पेपर जो आहे तो अटेम्प्ट करता येतो. पर्यावरणीय भूगोलमध्ये काय येणार आहे, परत बघा पर्यावरणीय भूगोलमध्ये काय येणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, पर्यावरण आणि त्याच्या समस्या ज्या असतो, ठीक आहे, समस्या त्या सगळ्या येणार आहेत त्यामध्ये, पर्यावरण आणि त्याच्या समस्या. आता पर्यावरण आणि त्याच्या समस्या करताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा यामध्ये कोणता असणार आहे, पर्यावरण आणि त्या पर्यावरणावर मनुष्यानं केलेला प्रभाव हा मुद्दा आहे. मनुष्याचा प्रभाव कशावर, पर्यावरणावर मनुष्याचा काय प्रभाव पडला बाबा, हा सगळा अभ्यास जो एन्व्हायरमेंटल जॉग्राफीमध्ये करणार आहे. परत हे जे आता मनुष्याचा प्रभाव जो आहे तो सर्वात महत्त्वाचं पडायचं कारण काय, आणि मनुष्याचा प्रभाव याच्यावर पडतो म्हणजे काय, तर अर्थातच इथं एक मुद्दा येणार आहे, मनुष्याचा प्रभाव पर्यावरणावर पडतो. इथं एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता येणार आहे, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो येणार आहे प्रदूषण. पर्यावरणीय भूगोलचा अभ्यास करताना प्रदूषण आणि प्रदूषणाशी संबंधित कायदे करणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता यामध्ये पर्यावरणीय भूगोल आहे, ते पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणामध्ये तुम्हाला सांगितलं मनुष्याचा प्रभाव बघणार आहे आपण कशा पद्धतीने पडला. तुम्हाला मुद्देसूद उत्तर लिहायचं आहे आणि त्या मुद्देसूद उत्तर लिहिताना मनुष्याचा प्रभाव म्हणजे कशाचा अभ्यास करणार आहे, इथं प्रदूषणाचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, हा झाला मुद्दा. त्यानंतर पुढं आता हा मनुष्याचा प्रभाव याच्यावर का पडत आहे, मनुष्याला विकास तरी करायचा आहे, हा विकास कसा असायला पाहिजे, मगाशी सांगितलं बघा, इथं धोरण महत्वाचं आहे ना, हे धूप थांबवण्यासाठी. मग आपण काय केलं, या धड्यामध्ये सामाजिक वनीकरण केलं, कृषी वनीकरण केलं. इथं पण धोरण जे आहे ते धोरण महत्वाचं आहे, कारण मनुष्याला विकास करताना मनुष्याचा प्रभाव जो पर्यावरणावर पडतो, मनुष्याचा प्रभाव जो आहे विकास करताना पर्यावरणावर पडतो, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्याला एक शब्द इंग्लिशमध्ये एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट नावाचा एक प्रकार असतो. एखादा आपण विकासात्मक एखादं काय करत होतो आपण, प्रोजेक्ट प्रकल्प ज्यावेळी राबवत असतो त्यावेळी त्या प्रोजेक्टचा प्रकल्पाचा तिथल्या पर्यावरणावर किती पडतो ते खूप महत्वाचं आहे, प्रभाव पडतो. आता अलीकडे खणी जे आहेत त्या खणी बंद केलेत बघा, सगळ्या खणी ज्या आहेत म्हणजे दगडाच्या खाणी आहेत त्या खण्या काय आहेत सरकारनं बंद केलेलं आहे. ग्रीन ट्रिब्युनलनं काय दिलेलं आहे, एक ऑर्डर पास केलेली आहे आणि त्याच्यानुसार खणी जे आहेत त्या खणी बंद झालेल्या आहेत. खणी बंद व्हायचं कारण काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये JCBच्या सहाय्यानं काय करत आहे, तिथं उत्खनन होत आहे. आणि मग हे उत्खनन एवढं फास्ट झालं तर मग त्याचा प्रभाव कसं पडणार. त्यानंतर वाळू उपसा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, वाळू उपसा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, मग त्याचा पर्यावरणावर काय प्रभाव पडणार. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या मनुष्याच्या विकासासाठी आवश्यक आहेत. पण नुसतं विकास म्हणजे पुढच्या पिढीचं नुकसान व्हायला नाही पाहिजे असं विकास जर असेल तर तो विकास नाही आहे. मग आपण काय करणार आहे, हे धोरण करताना धोरण विकास कसला करणार आहे, इथं आपण शाश्वत विकास अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सांगितलंय. पर्यावरण भूगोल जे आहे त्या पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासामध्ये सांगितले तुम्हाला कसा विकास करायचा आहे, शाश्वत विकास. आणि मग हे धोरण जे असणार आहे, धोरण येणार आहे शाश्वत विकासाच्या संदर्भात धोरण येणार आहे. प्रदूषण जे होतंय त्याच्या संदर्भात काय असणार आहे, धोरण असणार आहे. त्यानंतर हा आधीच्या धड्यामध्ये इथं तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलंय ह्या पर्यावरणीय भूगोलमध्ये तुम्ही धोरणच करणार आहे सगळी. ठीक आहे, इथं जैविक भूगोलमध्ये तुम्हाला धूप सांगितलंय पण इथं धोरण असं उल्लेख नाहीये. पण हे धूप रोखण्यासाठी धोरण कशाचं असणार आहे, कृषी वनीकरण आणि सामाजिक वनीकरण असणार आहे. इथं असणार आहे ते धोरण असणार आहे. ते धोरण कसलं असणार आहे, शाश्वत विकासाचं धोरण असणार आहे. इथं धोरण कसलं असणार आहे, प्रदूषण जे आहे ते प्रदूषण रोखण्याचं धोरण असणार आहे. आणि याच्या संदर्भात प्रदूषण रोखायचं आहे, शाश्वत विकास करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाचं काय करायचं आहे, संवर्धन करायचं आहे आपल्याला. आणि याचे कायदे जे आहेत अर्थातच याचे कायदे देखील यामध्ये अभ्यास आहेत. हा सगळा जो आहे या धड्याचा काय अभ्यासक्रम आहे. या धड्याचा अभ्यासक्रम काय काय बघा. पहिल्यांदा मनुष्याचा प्रभाव पर्यावरणावर कसा पडतो. ठीक आहे, तुम्ही कुठेही मित्रामध्ये बसला तर तुम्हाला हा अभ्यासक्रम सांगता यायला पाहिजे. पर्यावरणीय भूगोल म्हणजे काय, पर्यावरणावर मनुष्याचा प्रभाव कसा पडतो ते बघणार आहे.
मग ह्याच्या म्हणजे ह्या धड्यामध्ये अभ्यास काय काय करणार, अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, मी अभ्यासक्रमामध्ये मुद्दे सांगतोय तुम्हाला. यामध्ये पहिला आहे मनुष्याचा प्रभाव पर्यावरणावर, मग त्याच्या काय येणार आहे, प्रदूषण येणार आहे, शाश्वत विकास येणार आहे, सरकारची धोरणं येणार आहेत, सरकारचे कायदे येणार आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं, हे सगळं कशामध्ये असणार आहे, पर्यावरणीय भूगोलमध्ये. परंतु ज्यावेळी लेखी परीक्षेमध्ये तुम्ही लिखाण करत असता त्यावेळी कधीही विसरायचं नाही, तुम्ही कायदे लिहित असाल, संवर्धनाबद्दल लिहित असाल तर लेखन करताना कधीही विसरायचं नाही की पेपर जो आहे तो भूगोलचा आहे. म्हणजे हे सगळं जे आहे तुम्हाला मॅपवर सांगता यायला पाहिजे, कुठं कसं वितरण आहे आणि कुठं मनुष्याचा पर्यावरणावर कशा पद्धतीने इथं प्रभाव पडला, इथं कसा पडला, इथं, हे ज्यावेळी तुम्ही सांगता, ज्यावेळी लिहिता त्याच वेळी ते उत्तर जे असणार आहे ते भूगोलचं असणार आहे, नाहीतर तो भूगोलचं उत्तर तुमचं नसणार आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता हे झालं एक मुद्दा, तुम्हाला हा बद्दल सांगितलं. ह्या सेक्शन ए मध्ये भूरूपशास्त्र आहे, आपण पूर्वपरीक्षेला अभ्यास करतो, सागरशास्त्र आहे, पूर्वपरीक्षेला अभ्यास करतो, हवामानशास्त्र आहे, पूर्वपरीक्षेला अभ्यास करतो. आता इथं जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल याचं लिखाण करताना तुम्हाला समजायला पाहिजे सिलेबसमध्ये कोणता आहे, मृदा आहे, मृदेशी संबंधित घटक आहे, वनस्पती प्राण्यांचं वितरण आहे, मृदेची धूप आहे आणि धोरण, एवढंच लिहायचं आहे. मग धोरणामध्ये कृषी वनीकरण आणि सामाजिक वनीकरण एवढा अभ्यासक्रम आहे. याचा अभ्यासक्रम काय तुम्हाला सांगितला, मनुष्याचा प्रभाव पर्यावरण पडणारा, मग प्रदूषण आलं, धोरणं आली, शाश्वत विकासाचं धोरण आलं, आणि काय आलं, संवर्धन जे आहे पर्यावरणाचं, हे सगळं जे आहे याच्या सिलेबसमध्ये. आता इथं ओशनोग्राफी तुम्हाला सांगायची, आपण काय करूया, शेवटी जाता जाता हे 3 मुद्दे जे आहेत 3 धडे आपण नंतर बघूया. हे झालं कशाच्या संदर्भात सांगितलं, सेक्शन ए च्या संदर्भात सांगितलं, हे 2 धडे आपण चर्चा केले. आता सेक्शन बी जे आहे मानवी भूगोल, त्याच्यामध्ये किती आहेत धडे, 5 जे धडे आहेत त्यांच्याबद्दल काय करणार आहे, आपण चर्चा करणार आहे. आता हे 5 धडे जे आहेत ते 5 धडे आपण सेक्शन बी मध्ये, आता आपण काय केले, हे 2 धड्यांची चर्चा केली. आता आपण काय करणार आहे, अभ्यासक्रमातील हे पुढचे मानवी भूगोल या हेडिंग खालचे 5 धडे जे आहेत त्यांच्याबद्दल काय करणार आहे, चर्चा करणार आहे. या मानवी भूगोल या 5 धड्यामध्ये काय काय असतं बघू. पहिला जो धडा आहे तो कोणता आहे, मानवी भूगोलातील दृष्टिकोन. दुसरा धडा कोणता आहे, आर्थिक भूगोल. तिसरा धडा कोणता आहे, लोकसंख्या व वसाहती भूगोल. चौथा धडा कोणता आहे, प्रादेशिक नियोजन. आणि 5वा धडा कोणता आहे, मॉडेल सेरीज अँड लॉज इन ह्युमन जॉग्राफी, म्हणजे मानवी भूगोलातील सिद्धांत, कायदे, ठीक आहे, आणि मॉडेल, हे जे आहे ते 5वा धडा आहे. असे 5 धडे सेक्शन बी मध्ये, पेपर 1 मधील सेक्शन बी. हे प्रत्येक धडा आहे तो खूप व्यवस्थित करायचा, आणि हे धडे आपल्यासाठी नवीन आहेत एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता आपण काय करू, हा पहिला धडा आहे तो बघू, पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जॉग्राफी, मानवी भूगोलातील दृष्टिकोन. याचा अभ्यास कसा करायचा. पहिली गोष्ट मित्रांनो, भूगोलाची सुरुवात कशी झाली. भूगोल आहे त्या भूगोलाची सुरुवात कशी झाली, तर कॉन्ट्रीब्युशन जे आहे, कोणत्या युरोपियन लोकांनी कसं कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्यानंतर रोमन लोक जे आहेत त्या रोमन लोकांनी कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन दिलं भूगोलला, याचा पहिल्यांदा अभ्यास करून घ्यायचा आहे. सिलेबसची सुरुवात जर बघितला, सिलेबसच्या सुरुवातीमध्ये पहिला टॉपिक जो आहे, आता इथं टॉपिक बघूया, पहिला टॉपिक कोणता आहे, एरियल डिफरन्शिएशन आहे. कोणता आहे, एरियल डिफरन्शिएशन, हा पहिला टॉपिक आहे. ठीक आहे. दुसरा टॉपिक जो सांगितलाय आपल्या सिलेबसमध्ये, रिजनल सिंथेसिस सांगितलंय, लेशन म्हणतो रिजनल सिंथेसिस. ठीक आहे, याला काय म्हणतो, प्रादेशिक संश्लेषण म्हणतो आपण मराठीमध्ये. पहिला धडा जो आहे तो काय आहे, क्षेत्रीय, त्याला क्षेत्रीय भिन्नता म्हणतो. एरियल डिफरन्शिएशन म्हणजे क्षेत्रीय भिन्नता. आता हे 2 मी मुद्दे सांगितले, असे भरपूर मुद्दे जे आहेत त्या या हेडिंग खाली दिले. लक्षात घ्या, अभ्यास करण्याच्या आधी हा एक आहे मुद्दा, अभ्यास करण्याच्या आधी काय करायचं आहे, डायरेक्ट हे एरियल डिफरन्शिएशन, रिजनल सिंथेसिस हे जे मुद्दे आहेत ते करायचे नाहीत. पहिल्यांदा काय करायचं, ह्या भूगोल जे आहे, कारण धड्याचं नाव समजून घ्या, ह्या धड्याचं नाव काय, मानवी भूगोलातील दृष्टिकोन सांगितलंय, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जॉग्राफी सांगितले. याचा सुरुवातीला अभ्यास करताना युरोपियन लोकांनी भूगोलाला कोणतं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्यांचा दृष्टिकोन, इथं ह्या सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता, अप्रोच, दृष्टिकोन. इथं पर्स्पेक्टिव्ह म्हणतो, इथं काय म्हणतो, दृष्टिकोन. भूगोलातील सगळे दृष्टिकोन बघायचे. मग पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास करताना काय करावं लागणार आहे, या धड्याचा अभ्यास करताना पहिल्यांदा युरोपियन लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते बघायचं आहे. कशाला, जॉग्राफीला, म्हणजे त्यांचा दृष्टिकोन अभ्यासाचा काय होता हे काय करायचंय तुम्हाला बघायचं आहे. यामध्ये तुम्हाला बघताना युरोपियन लोकांचं काय करायचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते बघताना सर्वात महत्वाचं कोण आहे, इरॅटोस्थेनीस आहे. इरॅटोस्थेनीस, अरिस्टॉटल आहेत, प्लॅटो आहेत. ठीक आहे, हे युरोपियन लोक आहेत. हिपार्कस आहे, यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर तुम्हाला कोण बघायचं आहे, स्ट्रॅबो बघायचं आहे, टॉलेमी. स्ट्रॅबो आणि टॉलेमी हे 2 जे विचारवंत होते, नाव काय त्यांचं, स्ट्रॅबो आणि टॉलेमी. हे कुठले होते, रोमन होते.
इरॅटोस्थोनिस, ठीक आहे, मगाशी जी नावं सांगितली 4-5, ते सगळे जे होते ते युरोपियन होते. स्ट्रॅबो टॉलेमी, स्ट्रॅबो टॉलेमी बद्दल काय सांगितलं, स्ट्रॅबो आणि टॉलेमी जे आहेत ते रोमन फिलॉसॉफर्स आहेत. त्यांनी कशा पद्धतीने काय केलेलं आहे, आपल्या भूगोलमध्ये त्यांनी त्यांचा दृष्टिकोन कोण होता आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं ते बघणार आहे. त्यानंतर पुढं हे झाले युरोपियन झाले, रोमन झाले. आता आणखीन एक महत्वाचं म्हणजे काय, अरबी लोक जे आहेत ते, किंवा अलीकडचं जे मॉडर्न जॉग्राफी आहे त्यांचे आहेत, ती कोण कोण आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही रिटर बघणार आहे, हम्बोल्ट बघणार आहे, रॅडझेल बघणार आहे, विदाल दे लाब्लाचे बघणार आहे. हे सगळी जी लोक आहेत ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे तो भूगोलमध्ये. सांगण्यास तात्पर्य काय लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही मानवी भूगोलातील दृष्टिकोन बघता ना, त्याच्या सुरुवातीला तुम्हाला युरोपियन लोकांचं कॉन्ट्रीब्युशन बघायचं आहे. तुम्हाला सुरुवातीला जुन्या लोकांमध्ये एन्शंट ग्रीक, एन्शंट रोमन लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, दृष्टिकोन जो आहे तो बघायचा आहे जॉग्राफीला. देन यू विल अंडरस्टँड व्हॉट इज द जॉग्राफी, हाऊ इट, ते कशा पद्धतीने विकसित होत गेले हे तुम्ही बघणार आहे पहिल्यांदा. हे बघितल्यानंतर मग अर्थातच आणखीन सांगितलं तुम्हाला, अजून एक सांगायचं म्हणजे काय, अरब जे लोक होते, अरब जॉग्राफर्स, त्यांच्या संदर्भात बघायचं आहे. ते म्हणजे कोण, अल मसुदी आणि अल बिरुनी. उदाहरणार्थ अल मसुदी जे आहे त्यांचं योगदान ओशनोग्राफी मधलं, सागरशास्त्रामधलं त्यांचं योगदान बघणार आहे आपण अल मसुदी यांचं. अशा पद्धतीनं अरब असतील, आताच्या अलीकडचे मॉडर्न जॉग्राफर्स असतील, मॉडर्न स्कूल्स असतील, त्यानंतर युरोपियन असतील, रोमन असतील, हे सगळे जे आहेत ना, ह्या वेगवेगळ्या जुन्या लोकांनी, टॉलेमी, स्ट्रॅबो, अरिस्टॉटल, सगळ्या लोकांनी त्यांचा दृष्टिकोन काय होता जॉग्राफी ते पहिल्यांदा अंडरस्टँड करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि मग याचा अभ्यास सारा करायचा आहे. खूप काही जास्त नाही, 10 ते 20 पानं आहेत. त्यांचा अप्रोच समजला की संपला, लक्षात घ्या. कारण लेखी परीक्षेला अप्रोच मॅटर करतं. इथं पाठ करून गोल करायचं नाही आहे, तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, तुम्हाला दृष्टिकोन आहे ते समजून घ्यायचं. त्यानंतर इथं मग काय बघणार आहे आपण, मग इथले सिलेबस मधले पॉईंट सांगेन तुम्हाला. पहिल्यांदा तुम्ही सगळं अंडरस्टँड करून घेतलं, पहिल्यांदा याचा अभ्यास करताना तुम्ही सगळं काय केलं, समजून घेतला. आता इथं एरियल डिफरन्शिएशन आहे बघा. पहिला मुद्दा कोणता आहे या टॉपिकमध्ये, एरियल डिफरन्शिएशन म्हणजे काय, क्षेत्रीय भिन्नता. म्हणजे काय, क्षेत्रीय भिन्नता. क्षेत्रीय भिन्नता म्हणजे काय, तर याचा अभ्यास करणार आहे. रिजनल सिंथेसिस आहे, डिकॉटॉमी अँड ड्युअलिझम आहे. त्याला मराठीमध्ये डिकॉटॉमी अँड ड्युअलिझमला काय म्हणतो, द्विविभाजन आणि द्वैतवाद. द्विविभाजन, द्वैतवाद म्हणतो. आता ज्यावेळी तुम्ही सगळे आता जी नावं सांगितलं त्यांचे दृष्टिकोन समजून घेताय आणि त्यामध्ये डिकॉटॉमी आणि ड्युअलिझम म्हणजे द्विविभाजन, द्वैतवाद याचा अभ्यास करता, याचा अभ्यास म्हणजे काय बघा, लक्षात. सिलेबस मध्ये तुम्हाला दिलंय, लक्षात ठेवा. पहिल्यांदा इथं काय करतो, द्विविभाजन द्वैतवाद मध्ये काय करतो आपण, जनरल जॉग्राफी एक आहे रेग्युलर. आपण पूर्वी काय, जॉग्राफी म्हणजे जनरल जॉग्राफी वर्सेस जनरल जॉग्राफी वर्सेस रिजनल जॉग्राफी यांच्या तुलनात्मक अभ्यास करणार आहे. म्हणजे एकदम जॉग्राफी हा एकदम जनरल आहे असा एक दृष्टिकोन आहे. दुसरं म्हणजे जॉग्राफी रिजनल जॉग्राफी आहे असा एक दृष्टिकोन आहे. ह्या दोघांचा आपण काय करणार आहे, तुलनात्मक अभ्यास जो आहे तो करणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, सिलेबसमध्ये दिले द्विविभाजन द्वैतवाद दिले ना, त्यामध्ये डिकॉटॉमी अँड ड्युअलिझम म्हणतो. कशा पद्धतीने दोघांमध्ये फरक आहे, भेद आहे, कशामध्ये समानता आहे, हे सगळं बघतो. त्याला डिकॉटॉमी ड्युअलिझम म्हणतो आपण. त्यानंतर अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला सिलेबसमध्ये 2 मुद्दे दिलेत बघा, लक्ष द्या. इथं द्विविभाजन द्वैतवाद म्हणतो ना आपण, काय द्विविभाजन द्वैतवाद, ड्युअलिझम आणि जे म्हणतो ते काय नक्की, तर सिलेबसमध्ये पण तुम्हाला एका बाजूला फिजिकल जॉग्राफी दिलाय आणि सिलेबसमध्येच तुम्हाला एका बाजूला काय दिलेलं आहे, ह्युमन जॉग्राफी दिलाय. ह्या दोघांचा अभ्यास, फिजिकल जॉग्राफी वर्सेस ह्युमन जॉग्राफी, ह्यामध्ये ड्युअलिझम, डिकोटॉमी म्हणतो आपण, दोघांमध्ये काय फरक आहे, कसा भेद आहे, द्विविभाजन कसं आहे, द्वैतवाद, हे दृष्टिकोनचा अभ्यास इथं करणार आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, हा पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जॉग्राफी अभ्यास ज्यावेळी करणार आहे आपण, त्यावेळी जुने जे सगळे दृष्टिकोन आहेत एन्शंट, त्यांचा पहिल्यांदा अभ्यास करून घेणं अपेक्षित आहे. मग डायरेक्ट मग आपण काय करणार आहे, एरियल डिफरन्शिएशनला हात घालणार आहे. मग त्यानंतर काय, रिजनल सिंथेसिसला हात घालणार आहे. मराठीमध्ये एरियल डिफरन्शिएशनला काय म्हणतो आपण, क्षेत्रीय भिन्नता, हे दृष्टिकोनावरून क्षेत्रीय भिन्नता बघणार आहे. रिजनल सिंथेसिस म्हणजे काय, तर रिजनल सिंथेसिस मराठीमध्ये काय म्हणतो आपण, प्रादेशिक संश्लेषण, याचा अभ्यास करणार आहे. केव्हा करणार आहे, ह्या सगळ्या लोकांचा दृष्टिकोन आपल्याला समजेल तेव्हा यांचा अभ्यास करणार आहे. यामध्ये याच पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जॉग्राफी या धड्यामध्येच द्विविभाजन आणि द्वैतवाद असा एक मुद्दा आहे, अभ्यासक्रमातला एक पॉईंट आहे. याचा अभ्यास करायचा म्हणजे काय, ज्यावेळी तुम्हाला हे दृष्टिकोन करतात त्याचवेळी तुम्ही कंपॅरिझन करताय जनरल जॉग्राफी आणि याला द्विविभाजन आणि द्वैतवाद म्हणतो. जनरल जॉग्राफी, रिजनल, फिजिकल जॉग्राफी आणि ह्युमन जॉग्राफी, भौतिक भूगोल आणि मानवी भूगोल सिलेबस मध्ये दिलाय बघा.
त्या दोघांबद्दल चर्चा करतो, त्याला द्विविभाजन आणि काय म्हणतो, द्वैतवाद म्हणतो. अशा पद्धतीने आपण ज्यावेळी अभ्यास करणार आहे त्यावेळी कसं करणार आहे, ह्या मुद्द्यावरून पुढं जाणार आहे. मग मूलगामी दृष्टिकोन आहे, हे दृष्टिकोन जे सांगितलं ना वेगवेगळे, ते कसं मूलगामी दृष्टिकोन म्हणजे काय, ठीक आहे. हे सगळं जे आहे अभ्यास याच्यामध्ये येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा ज्यावेळी ह्याचा अभ्यास करणार आहे, दृष्टिकोनाचा अभ्यास करणार आहे, त्यावेळी कल्चरल रिजन्स ऑफ द वर्ल्ड हे सगळं समजून घ्या, मॅपवर मांडा. इथं एक मुद्दा आहे अभ्यासक्रमामध्ये, कल्चरल रिजन्स ऑफ द वर्ल्ड. जगातील सांस्कृतिक प्रदेश म्हटलोय आपण, काय म्हटलेलं आहे, जगातील सांस्कृतिक प्रदेश म्हणतात कल्चरल रिजन्स ऑफ. तुम्ही कुठं कोणतं रिजन आहे बघायचं, ते काय करायचं आहे तुम्हाला, काढायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या दृष्टिकोन टॉपिकमध्ये आपण अभ्यास करणार आहे. हे अभ्यासक्रमामधले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि अर्थातच सर्वात महत्त्वाचं आता काय असते बघा, रिजन्स म्हणजे काय. मग रिजन्समध्ये काय, भाषा आहे. रिजनचा जे अभ्यास करता त्यामध्ये काय असणार आहे, भाषा असणार आहे, धर्म असणार आहे. भाषेच्या आधारावर रिजन करू शकता, धर्माच्या आधारावर काय करू शकता तुम्ही, रिजन करू शकता. इथं तुम्ही लँग्वेजचा पण अभ्यास करणार आहे, इथं तुम्ही धर्माचा अभ्यास करणार आहे, रिलिजनचा, भाषा आणि धर्म दोघांचा अभ्यास करणार आहे. इथंच येणार आहे पर्स्पेक्टिव्ह. पर्यावरणवाद हा सुद्धा एक दृष्टिकोन आहे. आणि त्या पर्यावरणवादाचा अभ्यास जो आहे तो देखील काय करणार आहे, याच धड्यामध्ये करणार आहे. ज्यावेळी तुम्ही पेपर लिहित असता त्यावेळी समजा इथं एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या जॉग्राफर जो असतो त्याचं किंवा पर्यावरणवाद्याचा एखादा लेख असेल, एखादी संकल्पना असेल, तुम्ही इथं अभ्यास करणार आहे. तोच संकल्पना जेव्हा तुम्ही इथं मांडता याचं उत्तर लिहिताना, त्याच वेळी जो पर्यवेक्षक असतं त्याला कळतं की विद्यार्थ्याचा अभ्यास खूप चांगला झाला आहे, कारण तुम्ही एकमेकाशी नंतर काय करायला आहे, रिलेट करत जाणार आहे. आणि अर्थातच ह्यातला अजून एक मुद्दा जो आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ह्युमन डेव्हलप कुठं कुणाचा कसा पद्धतीनं काय झालंय, विकास झालाय, अर्थात हा जॉग्राफीचा अभ्यास आहे. हे सगळं जे आहे ते कशामध्ये गेलं, पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जॉग्राफी. आता हे पर्स्पेक्टिव्ह सांगितले, वेगवेगळे दृष्टिकोन सांगितले. या जो पहिला धडा आहे, या पहिल्या धड्याशीच संबंधित अजून एक महत्वाचा धडा आहे, तो म्हणजे काय, हा आहे. ज्यावेळी तुम्हाला सगळ्यांचे दृष्टिकोन कळतात, 5 नंबरचा धडा कोणता आहे बघा मानवी भूगोलमध्ये, मॉडेल्स, थेअरीज अँड लॉज इन ह्युमन जॉग्राफी. मॉडेल्स, थेअरीज इन लॉज इन ह्युमन जॉग्राफी. आता यामध्ये मॉडेल्स, थेअरीज अँड लॉज म्हणजे काय, तर यामध्ये सिद्धांत आणि मॉडेल जे आहे त्या मॉडेल्सचा काय असणार, अभ्यास असणार आहे. आता या सिद्धांत आणि मॉडेल्समध्ये बघू काय काय आहे. सर्वात महत्वाचा पहिला सिद्धांत कोण आहे, तर माल्थसचा सिद्धांत आहे. कोणता आहे, माल्थसचा सिद्धांत. सिस्टीम एनालिसिस आहे. यामधले आपण काही मुद्दे सांगतो तुम्हाला अभ्यासक्रमातले. सिस्टीम एनालिसिस आहे, माल्थसची थेअरी आहे, लोकसंख्येच्या संदर्भात मार्क्सची थेअरी आहे, माल्थसची थेअरी आहे, क्रिस्लरचं मॉडेल आहे, लॉस्टचं मॉडेल आहे. आता याने काय केलं तर लक्षात घ्या, जॉग्राफीमध्ये मानवी भूगोलमध्ये काही लोकांनी काही मॉडेल्स तयार केले. आता यामध्ये आपण नावं तुम्हाला सिलेबसमध्ये मिळतील. कोणकोणते मॉडेल्स आहेत बघा आपल्याला, माल्थस आणि मार्क्स यांचे लोकसंख्याच्या संदर्भातचे काय मॉडेल्स तयार केले त्यांनी. माल्थस आणि मार्क्स यांचे मॉडेल्स जे आहेत ते अभ्यास करणार आहे. कोणाकोणाचे, माल्थसचं मॉडेल, माल्थुशियन थेअरी म्हणतो आपण त्याला. मार्क्सची थेअरी कशा संदर्भात, लोकसंख्येच्या संदर्भात मार्क्सची थेअरी यामध्ये अभ्यास करणार आहे. मॉडेल्स तयार केले त्यांनी, वेगवेगळे काय केले, मॉडेल जे आहेत ते मॉडेल्स तयार केले. पुढचा जो आहे तो यामध्ये क्रिस्लर आणि लॉसचा सिद्धांत आहे. क्रिस्लर आणि लॉसचा सिद्धांत आहे. सर्वात महत्वाचं वॉन थोनेन्स ॲग्रिकल्चर मॉडेल सुद्धा यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखल काय सांगतो. वॉन थोनेन जे आहे ते वॉन थोनेनचं ॲग्रिकल्चर मॉडेल आहे, ठीक आहे. कृषी स्थानक म्हणजे आता कसं आहे बघा, एक उदाहरण सांगतो मला, इथं अभ्यास कसं करायचा आहे. माल्थस आहे, मार्क्स आहे, लॉस आहे, क्रिस्लर आहे, वॉन थुनेन आहे. आता वॉन थुनेनचा ॲग्रिकल्चर मॉडेल म्हणजे काय, अर्थातच तो एक दृष्टिकोन आहे. त्यानं काय तयार केला, एखाद्या शहराच्या भोवती कशा पद्धतीनं कृषीचा विकास होतो याच्यावर एक त्यानं काय केला, मॉडेल डेव्हलप केला. समजा इथं शहर आहे, या शहराच्या बाहेर जे शहरामध्ये गरज असलेल्या वस्तू काय म्हणतात, पिकणार आहेत. वॉन थोनेन सांगतो त्याला, वॉन थोनेन ॲग्रिकल्चर मॉडेल म्हणतो आपण, सोपं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर याच मध्ये वॉन थुनेन सांगितलं तुम्हाला, याच मध्ये रोस्तोज मॉडेल आहे. स्टेजेस ऑफ ग्रोथ सांगितलंय त्याने. रोस्तो जो होता ना त्यानं काय केला, स्टेजेस ऑफ ग्रोथ जे आहे ते ग्रोथ सांगितलंय. म्हणजे त्यानं काय केला, 5 स्टेजेस आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं 5 स्टेज सांगितला. पहिल्यांदा ट्रेडिशनल सोसायटी असते, त्यामध्ये बदलल्यानंतर ती सोसायटी पुढं असं करत करत मग ही प्री टेक ऑफ स्टेज आहे, नंतर टेक ऑफ स्टेज आहे, नंतर मग आताची सोसायटी जी आहे मॉडर्न सोसायटी कशी तयार होते, असं त्यानं एक 5 बॉक्सेस दिला आणि कशा पद्धतीनं स्टेजेस आहेत ते सांगितलं. रोस्तोचं मॉडेल आहे ते. त्यानंतर सर्वात महत्वाचं, आता परीक्षेला पडेल असं, हार्टलँड आणि रिमलँड थेरी.
लक्षात ठेवा, हे सुद्धा यामध्ये मॉडेल आहे. 2 मॉडेल्स आहेत, एक आहे हार्टलँड आणि दुसरं आहे रिमलँड. हे 2 थिअरीज आहेत, ते 2 थिअरीज महत्वाचे. हे मॉडेल्समध्ये गेलं. आता हार्टलँड रिमलँड म्हणजे काय समजून घ्या फक्त. ते काय एकदा समजलं की तुम्हाला लिहिता येतच, काय अडचण नाही. काय हार्टलँड म्हणजे काय? हा जो पूर्ण जग आहे ना, ह्या जगावर प्रत्येकाला आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. महासत्तानं काय करायचं असतं? वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. हे मॉडेलचा वापर करतात महासत्ता. हार्टलँड थेरी म्हणजे काय? कोणत्या भागावर आपलं वर्चस्व असेल, या पूर्ण जगाच्या नकाशावर कोणत्या भागावर आपलं वर्चस्व असेल तर संपूर्ण भागावर काय करू शकतो? जगावर आपण आपलं वर्चस्व ठेवू शकतो. हे जे आहेत ह्या 2 थेरीमध्ये मांडले. एक हार्टलँड आणि दुसरं रिमलँड. हार्ट म्हणजे मध्ये असणं, रिम म्हणजे रिमलँड थेरी. एका थेरीमध्ये सांगितलं की तुम्ही या भागावर वर्चस्व ठेवा म्हणजे तुम्हाला पूर्ण जगावर वर्चस्व. म्हणून अमेरिका आणि रशियासारखे जे महासत्ता आहेत ते काय करत असतात? ह्या थेरीजचा मॉडेलचा वापर करत असतात आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. हे सगळे मॉडेल्स जे आहेत ते कशामध्ये करणार आहे आपण? 5व्या धड्यामध्ये मार्क्स चांगले येण्यासाठी, स्कोर चांगला येण्यासाठी हा क्वेश्चन विद्यार्थी अटेम्प्ट करू शकतात. ठीक आहे, व्यवस्थित समजायला पाहिजे. पण याचं बेस फाउंडेशन कुठं आहे? अर्थातच पहिल्या धड्यामध्ये आहे, पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफीमध्ये आहे. समजून घ्या, सोपं आहे, काहीच नाही. त्यानंतर मग राहिले कोणते? मानवी भूगोलमधले टॉपिक. हा आर्थिक भूगोल आहे पुढचा. 2 नंबरचा टॉपिक जो आहे तो आर्थिक भूगोल जो आहे, त्या आर्थिक भूगोलबद्दल चर्चा करणार आहे. परत एकदा आपण बघा, ज्यावेळी मी तुम्हाला बायोजिओग्राफी 2च मुद्द्यावर सगळ्या इतर मुद्दे होते, लहान लहान मुद्दे होते, इथं पण तसंच आहे. जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक जिओग्राफी बद्दल चर्चा करता, आर्थिक भूगोल जे आहे त्या आर्थिक भूगोल बद्दल चर्चा करता, त्यामध्ये काय काय असणार आहे? आर्थिक भूगोलमध्ये अर्थातच पहिल्यांदा व्यक्तीला जे पाहिजे ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा मुद्दा आहे. पहिला अभ्यासक्रमातला मुद्दा कोणता आहे? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता बघा मी काय सांगतो, एकच मुद्दा धरायचा आणि त्याच्याशी संबंधित सगळे इतर मुद्दे असतात. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. पुढचा मुद्दा जो आहे तो यामध्ये कोणता आहे? फूड आहे, न्यूट्रिशन आहे, इंडस्ट्री आहे, ट्रेड आहे. ठीक आहे, आणखीन काय? फूड आहे, न्यूट्रिशन आहे. हे सगळे मुद्दे जे आहेत ते कशामध्ये आहेत? आर्थिक भूगोलमध्ये. कशामध्ये आहेत? आर्थिक भूगोलमध्ये. आता आपण बघू एकानंतर एक काय करूया, आपण हे मुद्दे जे आहेत ते बघायला चालू करू. आता पहिला मुद्दा घेऊ. समजा आपण यामध्ये फूड इंडस्ट्री ट्रेड घेतलो. ठीक आहे, आणखीन एक ऍग्रिकल्चर एक आहे इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये. आणखीन एक काय आहे? आणखीन एक मुद्दा जो आहे राहिला तो कोणता? ऍग्रिकल्चर. हे 4-5 मुद्द्याभोवतीच हा सगळा पूर्ण आर्थिक भूगोल फिरणार आहे तुमचा. या 4 ते 5 मुद्द्यावरच काय सगळ्या अभ्यासक्रमातले मुद्दे आहेत. बघा समजून घ्या. पहिल्यांदा समजा तुम्ही पहिला मुद्दा जर घेतला, वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जर घेतला, वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट घेतला, तर यामध्ये कोणकोणते मुद्दे सांगितलेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये? पहिला मुद्दा आहे तो सांगितला कोणता? वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये मेजरमेंट. हे वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विकास जो आहे तो मोजायचा कसा आणि त्याचे प्रॉब्लेम्स कोणते येतात हे बघणार आहे आपण. म्हणजे इथे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स भेटलेलं ना, तसा आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास आर्थिक भूगोलमध्ये अभ्यासणार आपण. त्याच्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स कोणते निर्माण होणार आहेत ते मोजणार कसं, हे सगळं जे आहे यामध्ये अभ्यासाला असणार आहे. हा पहिला मुद्दा आहे आपला अभ्यासक्रमातला. ठीक आहे, त्यानंतर मला सांगा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास करण्यासाठी काय लागणार आहेत? संसाधन. अभ्यासक्रमातला दुसरा मुद्दा जो आहे तो संसाधन आहे. मग जगाच्या नकाशावर कुठं कोणती संसाधनं आहेत आणि त्या संसाधनांच्या वापरामुळं कशा पद्धतीनं कुठं कशाचा विकास झाला हे बघणार आहे. कशामध्ये? आर्थिक भूगोलमध्ये बघणार आहे आपण. पुढचा मुद्दा आहे तो संसाधन आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मी तुम्हाला काय सांगितलं इथं, हे सगळं जे आहे संसाधनं बघितली. आणखीन एक तिसरा मुद्दा यामध्ये असणार आहे अभ्यासक्रमामध्ये आर्थिक भूगोलमध्ये, तो म्हणजे काय? एनर्जी क्रायसिस. आपल्याला आता जाणवायला आहे बघा, रूसनं काय केलेलं आहे, गॅस आहे ते गॅस सप्लाय इकडे बंद केलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. एनर्जी क्रायसिस. एनर्जी क्रायसिस म्हणजे काय? तो ऊर्जा संकट. म्हणजे आर्थिक विकासामध्ये आपण त्याचे मोजायचं कसं, ठीक आहे, त्याचे प्रॉब्लेम्स कोणते ते बघणार आहे. आर्थिक विकासासाठी सर्वात महत्वाचं लागते ते संसाधनांचा अभ्यास करणार आहे आपण अभ्यासक्रमामध्ये. आणि सर्वात महत्वाचा आर्थिक विकास होण्यासाठी लागतं ते काय लागतं? ऊर्जा लागतं. ऊर्जा संकट हा जो मुद्दा आहे हा सुद्धा आर्थिक भूगोलच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. तुम्ही अभ्यासक्रम नंतर माझं हे लेक्चर झालं बघणार आहे तुम्ही. त्यानंतर कोणता आहे पुढचं जे आहे ते मुद्दा कोणता घेऊ शकताय तुम्ही? तर वर्ल्ड ऍग्रिकल्चर सांगू शकता. पुढचा मुद्दा कोण सांगता? वर्ल्ड ऍग्रिकल्चर. हा मुद्दा बघितला आपण. आता पुढचा ऍग्रिकल्चर आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलमध्ये कृषी म्हणजे काय येणार आहे? कृषीचं पूर्ण जगाचं वितरण माहित असायला पाहिजे तुम्हाला. भूगोल म्हणजे काय? वितरण. कृषीचं जगावरलं वितरण जे आहे ते काय करणार आहे? वितरण तुम्ही अभ्यास करणार आहे. आता ज्यावेळी तुम्ही पूर्ण वितरण बघता कृषीचं,
कृषीचे प्रकार बघता, कुठं कोणत्या प्रकारची कृषी होते, कृषीचं वितरण कसं आहे हे तुम्ही ऍग्रिकल्चरमध्ये अभ्यास करणार आहे. आता कृषीच्या संदर्भात समस्या ज्या आहेत त्या समस्या पण बघणार आहे, इनपुट बघणार आहे आणि कृषी बघतानाच तुम्हाला कळणार हा फूड न्यूट्रिशन प्रॉब्लेम्स, कुठं अन्न मिळतं, कुठं न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे, हे सगळं जे आहे ते ऍग्रिकल्चर संबंधित सगळे मुद्दे येणार. तसंच आर्थिक भूगोलमध्ये पुढचा मुद्दा जो असणार आहे तो इंडस्ट्रीच्या संदर्भात आहे. वर्ल्ड इंडस्ट्री जे आहे ते वर्ल्ड इंडस्ट्रीज बघणार आहे. हे वर्ल्ड इंडस्ट्रीचं परत लोकेशन कुठं आहे बघणार आहे आणि पॅटर्न हे इंडस्ट्रीमध्ये बघणार आहे. तसंच लक्षात ठेवा ट्रेड आहे ते ट्रेड देखील बघणार आहे. ह्या 4 मुद्द्यांभोवतीच 1, 2, 3 आणि 4 मुद्देच आहेत, त्या भोवतीच सगळा तुमचा अभ्यासक्रम आहे तो फिरत आहे. त्यात कोणता आहे धडा, आर्थिक भूगोल. सोपा आहे. तुम्ही समजा ट्रेड बघितला, भारत काय काय आयात करतं, हा जो रूस आहे हा काय काय कुठल्या कोणत्या देशांना आयात करतो, पाठवतो, कोणत्या देशांना काय निर्यात करतो, हे सगळा अभ्यास असणार आहे यामध्ये. वितरण ट्रेडमध्ये आपण काय आयात करतो, चीन आहे ते चीन इंडस्ट्रियल हब आहे ते कुणाला काय पाठवतं, हे जे आहे ते भूगोलाच्या लेखी उत्तरामध्ये यायलाच पाहिजे. नुसतं कोण किती जीडीपी वगैरे बघायचं नाही आपल्याला. आपण काय बघणार आहे, वितरण जे आहे ते बघणार आहे आर्थिक भूगोलमध्ये. पुढचा 3 नंबरचा धडा बघू आपण, पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्राफी, मराठीमध्ये लोकसंख्या व वसाहती भूगोल. हा तिसरा टॉपिक आहे. लोकसंख्या व वसाहती भूगोल जो आहे तो काय, हा तिसरा टॉपिक जो आहे तो आहे. आता लोकसंख्या वसाहती भूगोलचा आपण काय करूया, डिवायडेशन करूया. पहिला आहे तो म्हणजे लोकसंख्या, दुसरा आहे तो वसाहती भूगोल, सेटलमेंट्स. पहिला मुद्दा कोणता आहे, लोकसंख्या, दुसरा कोणता आहे, वसाहती भूगोल. आता याचा अभ्यास कसा करायचा, सिलेबसमध्ये काय काय दिले बघू आपण. पहिल्यांदा लोकसंख्या म्हणजे काय, पहिल्यांदा ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन. ग्रोथ म्हणजे याची वाढ कशी झाली आणि अर्थातच त्याचं वितरण कसं आहे. जॉग्राफी म्हणजे भूगोल म्हणजे वितरणाचा अभ्यास. इथं आपण ऍग्रिकल्चरचं वितरण बघितलं, इथं आपण इंडस्ट्रीचं वितरण बघितलं, उद्योगधंद्यांचं वितरण बघितलं. तसंच लोकसंख्येची वाढ आणि लोकसंख्येचं वितरण इथं बघणार आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही लेखी परीक्षेला जाणार आहे का ना, खूप मजा येणार आहे. लक्षात ठेवा, ते ऑब्जेक्टिव्ह पेपर मला तरी वैयक्तिक पडत नव्हते. काय जाऊन गोल म्हणजे ते काय अर्थ नाही मुख्य परीक्षेसाठी. तुमची जर क्वालिटी दाखवायची असेल लेखी परीक्षेमध्ये, इथं दाखवू शकताय. काय तर तुम्हाला एखादं मॉडेल माहित आहे, माल्थुशियन मॉडेल माहित आहे पॉप्युलेशन डेव्हलपमेंटचं, तुम्हाला इथं मार्क्सियन मॉडेल माहित आहे पॉप्युलेशन लोकसंख्याचं, तुम्हाला 2 मॉडेल्स माहित आहेत. ते वितरण तुम्ही ज्यावेळी लिहित असता त्यावेळी एखादा मुद्दा इथे मांडला तर अर्थातच लेखी परीक्षेमध्ये तुमचं काय होणार आहे, मार्क्स आहेत ते मार्क्स वाढणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, मग हे तुम्हाला रिलेट करता यायला पाहिजे. लोकसंख्या इथे दिले, इथं मॉडेल्स दिलेत तुम्हाला. ठीक आहे, लोकसंख्याबद्दल पहिला मुद्दा कोणता सांगितला अभ्यासक्रमाला, वाढ आणि वितरण सांगितलं. लोकसंख्याच्या संदर्भात आणखीन काय आहे तर वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. लोकसंख्या वाढली तर आणखीन एक सर्वात महत्वाचा मुद्दा येतो, स्थलांतर. लोकसंख्येच्या संदर्भात काय येतो, स्थलांतर येतो. स्थलांतर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, याचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होतात ते सगळं अभ्यास करणार आहे. ठीक आहे, हे सगळं आपण कशामध्ये, लोकसंख्येमध्ये अभ्यास करणार आहे. आता हे लोकसंख्या, दुसरं म्हणजे वसाहती भूगोल आहे. वसाहती भूगोल म्हणजे काय, अर्थातच तुमचा जो जुना सिलेबस आहे एमपीएससीचा त्यामध्ये यातले काही मुद्दे जे आहेत तुम्ही बघितलेला असणार आहे. वसाहती भूगोल म्हणजे काय, एखादं शहरी वसाहत किंवा ग्रामीण वसाहत कशी विकसित होते ते वसाहतीच्या भूगोलमध्ये बघतो. वसाहती भूगोलमध्ये आपण वेगवेगळे मॉडेल्स आणि थेरीज देखील बघतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल एखादा बघू आपण, समजा एखादा शहर आहे, ह्या शहराभोवती कशा पद्धतीनं, याचं अर्बन स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. एखादा समजा शहर आहे तर त्याचं शहराचं जे प्रभाव क्षेत्र आहे फक्त शहरापुरतं मर्यादित नसणार आहे तर आजूबाजूपर्यंत असणार आहे. हा यामध्ये अभ्यास करणार आहे आपण. त्याला काय म्हणायचं, अर्बन स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, त्याचं प्रभाव क्षेत्र बघणार आहे. त्यानंतर समजा इथं शहर आहे, इथं एक ग्रामीण भाग आहे. आता या दोघांच्या मध्ये रूरल अर्बन फ्रिंज तयार होतं. रूरल अर्बन फ्रिंज म्हणजे काय तर ग्रामीण आणि शहरी किनारी प्रदेश तयार होणार आहे. ग्रामीण आणि शहरी काय होणार आहे, किनारी प्रदेश जे आहेत ते किनारी प्रदेश जे आहेत ते होणार आहेत. त्यानंतर समजा एखादं शहर तयार झालं, त्या शहराच्या लागून किंवा शहराच्या सीमेला लागून सॅटेलाइट, काही लहान लहान सॅटेलाइट्स तयार होतात. लहान लहान सॅटेलाइट्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, उपग्रह शहरे म्हणतो. सॅटेलाइट टाउन्स म्हणतो इंग्लिशमध्ये, आपण मराठीमध्ये काय म्हणतो, हे उपग्रह टाउन्स म्हणतो. याचा अभ्यास यामध्ये करणार आहे. काय करणार आहे, उपग्रह शहरे जे आहेत ते उपग्रह शहरांचा यामध्ये अभ्यास करणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर हे जे शहरं आहे, शहर झाल्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे शहरांच्या संदर्भात, तर यांचं काय महत्वाचं आहे, शाश्वत विकास देखील महत्वाचा आहे. हे सगळे मुद्दे जे आहेत ते वसाहती भूगोलमध्ये कव्हर होणार आहेत. शहरांचे मॉडेल्स वेगळे कसे विकसित होतात, त्यानंतर शहर असेल त्याचं प्रभाव क्षेत्र, शहर आहे ते शहर आणि ग्रामीण भागमधलं
रुरल अर्बन फ्रिंज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर एखादं शहर तयार झालं, त्या शहराला लागून लगेच काय होतं, लहान लहान शहरं तयार होतात. शहर असतं, त्या शहराचाच एक छोटासा भाग तयार होतो बाहेर बाउंड्रीवर, त्याला काय म्हणतो आपण, सॅटेलाइट टाउन म्हणतो. ह्याचा सगळा अभ्यास जो आहे तो वसाहती भूगोलमध्ये करणार आहे. अर्थातच ग्रामीण वसाहती कशा विकसित होतात त्या देखील शहरी वसाहती आणि ग्रामीण वसाहती पण बघणार आहे. वसाहती कशा विकसित होणार आहेत, फॉर एक्झाम्पल इथं बघू आपण वसाहती. समजा रस्ता असा असेल तर काय होतील, इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं काय होणार, इथं काय होणार आहे, तर वसाहती विकसित होणार आहेत. समजा एखादी नदी असेल अशी, तर इथं असे काय होणार आहे, वसाहती विकसित होणार आहेत. सरळ रेषेमध्ये वसाहती विकसित होणार आहेत. म्हणजे या पार्टमध्ये वसाहती भूगोलमध्ये आपण काय करणार आहे, ग्रामीण वसाहती आणि शहरी वसाहतींचं वितरण बघणार आहे, त्या कशा विकसित झाल्यात ते बघणार आहे आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना बघणार आहे वसाहती भूगोलमध्ये. लोकसंख्या म्हणजे तुम्हाला सांगितलं काय ते. आता शेवटचा मुद्दा म्हणजे काय, रिजनल प्लॅनिंग, प्रादेशिक नियोजन. शेवटचा मुद्दा कोणता सांगितला, प्रादेशिक नियोजन जे आहे ते प्रादेशिक नियोजन सांगितलं. आणि प्रादेशिक नियोजन मध्ये काय करणार आहे, तर अर्थातच एखादं प्रादेशिक नियोजन म्हणजे काय. आता समजा हा भारत आहे, हा भारत किंवा जग, एखादा भाग जो आहे तो पूर्ण विकसित झालेला असतो आणि एखादा भाग असतो तो मागास असतो. मग आपण रिजनल प्लॅनिंग मध्ये, प्रादेशिक नियोजन मध्ये काय करणार आहे, तो मागास भाग जो आहे त्या मागास भागाचा कसा विकास होणार तो यामध्ये काय करणार आहे, आपण अभ्यास करणार आहे. रिजनल इम्बॅलन्स जे म्हणतो आपण, प्रादेशिक नियोजन करणार आहे. रिजनल इम्बॅलन्स म्हणजे प्रादेशिक असमतोल जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न, त्याची धोरणं आपण प्रादेशिक नियोजनामध्ये करणार. प्रादेशिक नियोजन म्हणजे काय, प्रादेशिक असमतोल जो तयार झाला असतो ना, तो असमतोल दूर करण्यासाठी आपण काय करतो, रिजनल प्लॅनिंग जे आहे ते रिजनल प्लॅनिंग करतो. ठीक आहे. त्याच्यासाठी मग वेगवेगळी धोरणं बघणार आहे. रिजनल प्लॅनिंग करताना काय करणार आहे, प्रादेशिक असमतोल आपण दूर करणार आहे. त्याच्याशी संबंधित धोरण जे आहे ते सगळी धोरणं कशामध्ये बघणार आहे, रिजनल प्लॅनिंग मध्ये बघणार आहे. अशा पद्धतीनं हा 5 धडे जे आहेत, हे 5 धडे पेपर 1 सेक्शन बी 5 धडे आहेत आपल्याला मानवी भूगोलमध्ये. पहिला आहे तो मानवी भूगोलातील दृष्टिकोन, यामध्ये कसा अभ्यास करायचा ते सांगितलं. दुसरा आहे तो आर्थिक भूगोल, यात 4च मुद्दे आहेत, 4 मुद्द्यांभोवतीच इतर तुम्हाला अभ्यासक्रमातले मुद्दे असणार आहेत. तिसरा आहे लोकसंख्या व वसाहती भूगोल, यामध्ये लोकसंख्या आणि वसाहती हे वेगवेगळं करायचं. लोकसंख्येचा अभ्यास करायचा, त्याचं वितरण बघायचं. ठीक आहे. तसंच वसाहती भूगोल जो आहे तो वसाहती कशा विकसित होतात, ग्रामीण आणि शहरी दोन्ही बघणार आहे. शहरी आहेत ते शहरी बद्दल बघताना वेगवेगळे मुद्दे बघणार आहे आणि शाश्वत विकास बघणार आहे त्यांचा. आणि रिजनल प्लॅनिंग मध्ये त्याची धोरणं, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी धोरणं बघणार आहे. आणि शेवटचं जे आहे ते मॉडेल सेरीज लॉ आणि हे मानवी दृष्टिकोन, हे दोन्ही काय करणार आहे, आपण एकत्र अभ्यास केलं तर जास्त फायदा ठरणार आहे आपल्याला. हे झाले 5 मानवी भूगोलले धडे. आणि इकडं परत येऊया आपण, भौतिक भूगोलमधले हे 5 धडे आहेत. आता आपण काय करणार आहे, हे थोडक्यात त्या तिघांबद्दल सांगतो. इथं आपल्याला पूर्व परीक्षेला झालेलं आहे भूरूपशास्त्र, इंग्लिशमध्ये बघू. यामध्ये काय काय येणार आहे, यामध्ये एंडोजेनिक फोर्सेस, एक्झोजेनिक फोर्सेस. कसले फोर्सेस, एंडोजेनिक फोर्सेस. भूरूप तयार कसे होतात. एंडोजेनिक फोर्सेस म्हणजे भूगर्भ आहे त्या भूगर्भामध्ये कार्य करणारे फोर्सेस, बल. भूगर्भाच्या बाहेर काम करणारे सगळे कारक, ह्याचा अभ्यास करणार आहे. त्यात मग भूगर्भा अंतर्गत म्हणजे काय येणार आहे, तर त्यामध्ये अर्थक्वेक येणार आहे. पर्वत कसे तयार होतात ते सगळे जे आहे ते कशामध्ये येणार, भूरूपशास्त्रामध्ये येणार आहे. हवामानशास्त्रामध्ये तुम्हाला सांगितलं वारे, वेगवेगळे हवामानाचे रिजन्स, हीट बजेट, हे सगळं जे आहे ते हवामानशास्त्रामध्ये येणार आहे. आणि अर्थात सागरशास्त्र जो आहे तो शेवटचा धडा आहे. ह्या सागरशास्त्रामध्ये काय येणार आहे, तर ओशन, तिन्ही ओशनचा अभ्यास, 3 मोठे महासागर आहेत त्यांचा अभ्यास करणार आहे. कटक बघणार आहे. ठीक आहे. तापमान बघणार आहे, त्याचं सॅलिनिटी जे आहे, सॅलिनिटी त्याचा अभ्यास जो असणार आहे सागरशास्त्रामध्ये असणार आहे, सॅलिनिटी. ठीक आहे. त्यानंतर कोरल रिफ्स, प्रवाळ भित्तिका म्हणजे काय, प्रवाळ भित्तिका जे आहे त्यांचं कशा पद्धतीने नुकसान होत आहे ते. सागरामध्ये जे असणारे वेगवेगळे ऊर्जा संसाधन आहेत त्यांचा अभ्यास जो असणार आहे इथं असणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा 10 धडे जे आहेत ते 10 धडे आपल्या पेपर 1 मध्ये आहेत भूगोल ऐच्छिक मध्ये. त्यातले सर्वात महत्त्वाचे हे 3 तरी आपल्याला माहीतच आहे. हे 7 धडे जे आहेत ते खूप तुम्हाला काय करणार आहेत, व्यवस्थित तयार करायला लागणार आहेत. कसं आहे लक्षात ठेवा, अभ्यास करताना हे 7 धडे आणि हे 3 धडे असे टोटल तुम्ही काय 10 धडे खूप व्यवस्थित करा. आपण काय करणार आहे, पुढचं लेक्चर जे आहे ते पेपर 2 वर घेणार आहे. हे जे पेपर 2 वर पुढचा जे आपण लेक्चर घेणार आहे पेपर 2 म्हणजे भारताचा भूगोल.
ऐच्छिक भूगोलमध्ये आपण भारताचा भूगोल पेपर 1 झाला, पेपर 2 आणि पेपर 2 ज्यावेळी तुम्ही लिहिणार आहे त्यावेळी ह्यांचा कशा पद्धतीनं त्या पेपर 2 मध्ये वापर करणार हे आपण कशामध्ये बघणार आहे, पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने 10 धडे जे आहेत ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर पूर्ण काय करा, हा जो आपला चॅनल आहे तो चॅनल सबस्क्राईब करा. पुढचं लेक्चर जे असणार आहे ते भारताच्या भूगोलावर असणार आहे. तो भारताच्या भूगोलचं लेक्चर चुकवू नका, कारण भारताच्या भूगोलवरचे लेखी प्रश्न कसे लिहायचे आणि ते भारताचा भूगोल जो आहे त्या भारताचा भूगोलचा अभ्यास करताना, त्याचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना इथले कोणते पॉईंट्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो हे आपण काय करणार आहे, अभ्यासक्रमाची चर्चा करताना इथला अभ्यासक्रम आपण त्याचे कशा पद्धतीने वापर करणार आहे हे पुढच्या आपण लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, घेणार आहे. आपण काय करूया, इथंच आपण हे लेक्चर काय करूया, थांबूया. धन्यवाद.